आता आपण उघड टॉप 9 राजकीय बातम्या। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपचा पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का। वसईतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश। भाजप प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार। अजित पवारांना पुण्याचं बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे। आता अजितदारांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार। 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत 2 दिवस बैठकांचं आयोजन। पुढील 5 वर्षात मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे आयुक्तांसोबत बैठक। पुण्यातील चालू प्रकल्पांची सद्यस्थिती आणि विविध प्रकल्पांचा आढावा घेणार। मंत्री नितेश राणेंकडून ससून डॉकमधील विविध कामांची पाहणी। डॉकमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र बंधनकारक करण्याचे आदेश। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य।